कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जानू, तू हे काय करतेस? काय करतेय म्हणजे तुझ्या ऑफिसची बॅग भरतीये। अच्छा, पण तुला कोणी सांगितलं की आज मी ऑफिसला जाणार आहे? अरे जैन, तसं काय करतोस? कोणी सांगायला कशाला पाहिजे? तू नेहमी याच वेळेस ऑफिसला जातोस ना? हो, पण आज ऑफिसला सुट्टी आहे। सुट्टी का? कम ऑन जानू, आज आई बाबा पहिल्यांदा आपल्या घरी आल्यात आणि मी ऑफिसला जायचं कसं दिसेल ते। मला थोडा वेळ तरी त्यांच्यासोबत घालवायला हवा ना। जयंत, अरे काहीही काय, आई बाबा थोडी ना लगेच एका तासात घरी परत जाणार आहेत। तू ऑफिसवरून आल्यानंतरही ते इथेच असणार आहेत, तेव्हा घालव की त्यांच्यासोबत वेळ। एक मिनिट जानू, ते माझे सासू सासरेत, त्यांच्यासोबत वेळ घालवण्यासाठी मला कोणी अडवू शकत नाही, तूही नाही। आणि मीही तुझी बायको आहे, त्यामुळे तू ऑफिसला कसा जात नाही हे मी बघतेच। जानू, असं काय करतेस? हे बघ, मी जेव्हा तुमच्या घरी येतो तेव्हा सगळे मला कशी स्पेशल ट्रीट करतात। आज ते आपल्या घरी आलेत ना, तर मी ऑफिसला निघायचं कसं दिसेल ते। मी आज ऑफिसला जाणार नाहीये, आज ऑफिसला सुट्टी। थांब। जयंत, अरे ऐक माझं, बरं कोणाला? हॅलो, हां, आजच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करा। येस, स्केड्यूल इट फॉर टुमॉरो। ओके, थँक्यू, बाय। सी, आज काही कामही नाही ऑफिसमध्ये, सगळ्या मीटिंग्स कॅन्सल झाल्या। आता मिशन आई बाबांची खातिरदारी करणं। काय करू मी तुझं? तू काय एवढा गोड आहेस? कारण तू माझी बायको आहेस। आणि हा आमचा लॉन प्रशस्त आहे हो। आणि तुम्हाला सांगू, इथे आल्यावर असं वाटतंय ना, ते आपण सहलीच्या ठिकाणी जातो बघा, अगदी तसंच वातावरण आहे। आई, आम्हाला तरी कुठे फारसे इथे येता येतं। लॉनचा आनंद आम्ही लांबूनच घेतो, कारण हा आनंद घेण्यासाठी मला कामातून वेळच मिळत नाही। आई, तुला माहितीये आमच्या घराच्या मागे तर स्विमिंग पूल पण आहे, पण लग्न झाल्यापासून तिथेही आम्ही एकदाच गेलोय, नंतर परत जाणंच झालं नाही। चला आपण टेरेसवर जाऊया। चालेल। आई शपथ, कसला भारी व्ह्यू दिसतोय इथून, किती भारी दिसतंय हे। हो ना आई? अगं वेडाबाई, असं बोलतेस जणू काही पहिल्यांदा गच्चीवर आलीस, पहिल्यांदा हे सगळं बघतेस। आई अगं, मी इथे पहिल्यांदाच आलीये। काय बोलतेस तू? अगं हे तुझंच घर आहे ना, मग इतक्या दिवसात तुझ्या घराच्या गच्चीवर आली नाहीस तू? ते काय नाही, आम्ही इथे आल्यापासून जान्हवी तिच्या परीक्षेच्या अभ्यासात इतकी मग्न झाली आहे ना की तिला टेरेस दाखवायची कधी वेळच नाही आली। हो ना जानू? हो ना। खरंच जानू, तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। तू एवढी सगळी कामं कधी ग शिकलीस? खरंय तुमचं सासूबाई, म्हणजे बघा ना, अहो आपल्या घरात ही मुलगी इकडचं भांडं तिकडे करत नव्हती। आई, हो तर, पण ते म्हणतात ना, मुलगी सासरी गेली की तिला तिच्या जबाबदाऱ्या अगदी बरोबर कळतात। आई अगं, हे मी काही रोज नाही करत, आज तुम्ही सगळेजण आलायत ना म्हणून मी हे सगळं करतेय, नाहीतर जयंत मला एकही काम करू देत नाही।
जोडीदार अगदी सारख्याला वारका मिळालाय बरं. अगदी बरोबर. 4 दिवस सारखा जानू 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 म्हणून दोषा लावला होतास. आता भेटली का मुलगी, झाल्या का गप्पा मायलेकींच्या? अहो 4 दिवस, ते 4 दिवस मला 4 वर्षांसारखे वाटले. तिला पाहिलं, हिच्याशी बोलले, तेव्हा कुठे समाधान झालंय माझं. आणि फोन सुरू झालाय तिचा. फार बरं झालं. अरे चैन, अजून घरी कसं काय? आज कामावर नाही जायचं? नाही, आज तुम्ही सगळे आलात ना, मग मी ऑफिसमध्ये स्टाफला इन्फॉर्म करून सांगितलं मी नाही येणार म्हणून. हे बरं केलं तुम्ही जावई बापू. पण तुम्ही सगळे इतकी कामं का करताय? म्हणजे घरी आलात तर आराम करा ना प्लीज. जैन, तू हे लक्ष्मीला सांग. ही म्हणजे नसलेली कामं सुद्धा शोधून काढते. हो, नाही तर काय, आरामाचं आणि हिचं वाकडच आहे. अरे अहो, तुम्ही ऐकलं का जरा मी इकडे काय या. चुकीचं बोललो मला सांग. आता जैन म्हणतो की जावई आहेत आपले, काय ओ गॉड, किती पसारा करून ठेवलाय यांनी इथे. माझं अख्खं किचन बरबटून टाकलंय. या सगळ्यांना लवकरात लवकर त्यांच्या घरी पाठवायला हवं. आनंदी कुठे? इथं केव्हाच गेली. काय सांगतेस? हो मग, आणि तुला तो चांगला वाटतो ना? आई, मी किती टेन्शन मध्ये होते माहितीये तुला? हा बेजबाबदारपणा आहे. भावना बाळा, आधी तू शांत हो. हे बघ, तुला जो काही त्रास झालाय ना, तो अगदी स्वाभाविक आहे. म्हणजे मला कळतंय तुला आनंदीविषयी काळजी वाटणं, तिच्यासाठी जीव खालीवर होणं अगदीच योग्य आहे. पण मी विचार करते तेव्हा मला असं वाटतं की सिद्धूनी पण काही फार मोठी चूक केली नाही ग. म्हणजे त्याचा हेतू चांगला होता. तुला त्रास होऊ नये यासाठी त्यांनी तुला मदत करण्याच्या हेतूनेच ते केलं ना. आई, आनंदींना सोडणं आणणं ही माझी जबाबदारी आहे. याचा मला त्रास कधीच वाटला नाहीये. आणि त्या माणसाने मला इतका त्रास देऊन सुद्धा तू त्याचीच बाजू घेतेयस ग अजूनही. हे बघ, मी कुणाची बाजू घेत नाहीये. जसं मी तुझं ऐकून घेतलं तसंच मला वाटतं त्याची बाजू पण समजून घेतली पाहिजे ना. जसं मी म्हटलं, त्याचा हेतू वाईट नव्हता. तू शांतपणे विचार केलास ना तर मी काय म्हणते ते तुलाही पटेल बघ. आई, माझा विचार झालाय. एवढं होऊ नये तू त्या मुलाला पाठीशी घालतेस ना, हे मला बिलकुल पटत नाहीये. हा, जाऊ दे, मला काही बोलायचंच नाही. ठेवते मी फोन. अगं भावना बाळा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.